नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे तुम्ही घेवड्याची शेंग बघत असाल, तर आज आपण अगदी छान अशी घेवड्याची शेंग कशी बनवायची हे बघणार आहोत. तर स्वामींच्या आवडीची घेवड्याची भाजी जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण की स्वामींना घेवड्याची शेंगाची भाजी खूप आवडते. तर हे बघा, मी घेवड्याची शेंग निवडून घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवूनसुद्धा घेतलेली आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीनं ही घेवड्याची शेंग आज आपण बनवणार आहोत. दरवेळेस आपण पाण्यामध्ये उकळून वगैरे घेऊन ही भाजी बनवतो, तर आज आपण तशा पद्धतीनं ही भाजी नाही बनवणार. तर आणखीन मी साहित्य काय घेतलेलं आहे ते दाखवते. तर थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं आणि अगदी जाडसर शेंगदाण्याचं कूट मी केलेलं आहे. तर हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट मी बनवलेलं आहे आणि मोठं मोठं बनवलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त टाकायचं भाजीमध्ये, भाजी खूप छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी इथं कढई घेतलेली आहे, कढई गरम करून घेतलेली आहे. तर आपल्याला ही घेवड्याची शेंग पाण्यामध्ये उकळून वगैरे घ्यायची नाही, तर आपण ही तेलामध्ये भाजून घेणार आहे. तर मी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला. तर अशा पद्धतीने जर घेवड्याची शेंग बनवली तर अतिशय छान अशी चवीला लागते बरं का. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, मगच आपल्याला ही घेवड्याची शेंग तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये घेवड्याची शेंग टाकून घेणार आहे. तर हातानेच घेवड्याची शेंग टाकून घेते, कारण की एक्स्ट्राचं जे पाणी वगैरे आहे, आपण ज्यावेळेस घेवड्याची शेंग धुतोय तर ते खाली राहावं यासाठी मी ही शेंग जी आहे ते हाताने टाकून घेते. तर बऱ्याच वेगळ्या पद्धतीनं घेवड्याची शेंग बनवली जाते. त्यातलाच आज थोडासा वेगळ्या प्रकारे मी दाखवते कशा पद्धतीनं बनवायची ते. तेलामध्ये घेवड्याची शेंग टाकून घेतलेली आहे. गॅस थोडासा मोठा मी करून घेते आणि आपल्याला ही शेंग जी आहे ते 3-4 मिनिटं छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे, म्हणजे भाजीची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते. आणि ही शेंग जी आहे ती खूप जास्त अशी जून वगैरे नाही, कवळी शेंग आहे, त्यामुळे शिजायला सुद्धा वेळ लागत नाही. तर 3-4 मिनिटे ही शेंग छान अशी मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे बरं का. तर ही शेंग बनवताना आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही, त्यासाठी मी सुरुवातीला अशा पद्धतीने ही शेंग तेलामध्ये परतून घेते. तर आता ही शेंग मी एका प्लेटमध्ये काढून घेते. याच कढईमध्ये आपल्याला घेवड्याची शेंग बनवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की घेवड्याची शेंग बनवून बघा. अतिशय चविष्ट अशी शेंग तयार होते ही. तर भाकरीसोबत खायला खूप छान लागते शेंग. पावसाळा सुरू आहे, तर भाज्यासुद्धा अगदी छान अशा भेटतात आपल्याला. तर मी शेंग काढून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये. तर याच कढईमध्ये मी टाकून घेते तेल, कारण की आपल्याला शेंग फोडणीला द्यायची आहे. तर आता आपल्याला घेवड्याच्या शेंगाला फोडणी द्यायची आहे. तर मी कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम करून घेतलं. सुरुवातीला टाकायची आहे मोहरी. तर मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे. आता मी टाकून घेते जिरं. जिरं व्यवस्थित फुलू द्यायचे आहे. लसूण सोबतच टाकणार आहे. कढीपत्त्याची पानं. लसणाचा रंग सुद्धा हलकासा गोल्डन झालेला आहे. मी गॅस बारीक करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत सुके मसाले. तर सुरुवातीला मी टाकते थोडंसं 1 चमचा खोबऱ्याचं कूट. सुक्या खोबऱ्याचं कूट आहे जे मी करून ठेवते भाज्यांसाठी. तर हे कूट मी टाकून घेतलेलं आहे. थोडंसं तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं सुरुवातीला. आता मी टाकणार आहे थोडीशी हळद, अगदी थोडंसं धनेपूड मी टाकते, जिरेपूड. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुके मसाले टाकताना गॅस एकदम बारीकच ठेवायचा, म्हणजे मसाले करपत वगैरे नाहीत. हे घरगुती लाल तिखट आहे, ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते. तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. तर हे सगळे मसाले हे बघा मी तेलामध्ये एक अर्धा मिनिट फक्त मी परतून घेणार आहे, म्हणजे ते करपणार वगैरे नाही.
आणि आता आपल्याला टाकायची आहे ही जी तेलामध्ये आपण घेवड्याची शेंग परतून घेतलेली आहे सुरुवातीला ती, आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर घेवड्याची शेंग टाकल्यानंतर मी छान अशी याला परतून घेतलेली आहे बघा. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे जे आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे ते. तर हे शेंगदाण्याचं कूट थोडंसं या भाजीमध्ये जास्त टाकायचं, म्हणजे ही भाजी खूप छान लागते. तर मी मोठं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे ते मी याच्यामध्ये टाकणार आहे. व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. तर आपण याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, पण अशा पद्धतीनं भाजी बनवली आणि मीठ वगैरे टाकल्यानंतर त्याचं पाणी सुटतं, त्यामुळं पाण्याचा वापर करायची काही गरज नाही आपल्याला. तर हे बघा छान असं मी हे मिक्स करून घेते. आता एखादं ताट या आपल्याला कढईवरती झाकून घ्यायचं आहे आणि वाफेवरती ही भाजी 5-6 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे, वाफवून घ्यायची आहे. म्हणजे वाफेवरती आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये भाजी चेक करत राहायची, नाही तर खालून करपण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीच्या सुक्या भाज्या बनवताना शक्यतो जाड कढई वगैरे किंवा टोप वापरायचा, म्हणजे त्या करपत नाहीत लगेच. तर हे बघा मी छान असं मिक्स करून घेतलं. आता मी याच्यावरती एक ताट झाकून घेते आणि वाफेवरती 7-8 मिनिटासाठी शिजवून घेते. मध्ये मध्ये मी ही भाजी चेक करत राहणार आहे शिजली की नाही बघण्यासाठी. तयार आहे स्वामींच्या आवडीची घेवड्याची शेंगाची भाजी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही घेवड्याची शेंग एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपीज तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.